एक अंडर कन्स्ट्रक्शन टनेल, त्यावर कोसळलेली एक दरड आणि त्यात अडकलेले 41 कामगार. जवळपास 17 दिवस त्यांचं सुरू असलेलं एक्सटेन्सिव्ह रेस्क्यू ऑपरेशन आणि त्याला अखेरीस आलेलं यश. हे ऐकून तुम्हाला वाटेल की हे अक्षय कुमारच्या एखाद्या पिक्चरची स्क्रिप्ट आहे, पण थांबा. 12 नोव्हेंबरला एक अंडर कन्स्ट्रक्शन टनेल कोसळून 41 कामगार गेल्या 17 दिवसांपासून बोगद्यात अडकलेले होते, ज्यांची नुकतीच सुटका करण्यात आली. मग ही टनेल नेमकी कुठे कोसळली, कामगार कोणत्या ठिकाणी अडकले होते आणि कशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं, एकूण एक सगळ्याच प्रकरणाचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्यासाठी आधी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. उत्तराखंड राज्यातल्या उत्तरकाशी जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त झालेली ही टनेल चारधाम हायवे प्रोजेक्टचा एक भाग आहे. ब्रह्मखाल यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर याचं काम सुरू होतं. प्रवासाचं अंतर 1 तासाने कमी होतंय म्हटल्यावर मग या मार्गावर एक टनेल बांधण्यासाठी 2018 मध्ये कॅबिनेटने 1400 कोटींच्या या 4.5 किलोमीटर लांबीच्या टनेलला मंजुरी दिली होती. आंध्रमधली नवयुगा कन्स्ट्रक्शन आणि तिची सब कॉन्ट्रॅक्टर असलेली VSL कन्स्ट्रक्शन यांच्याद्वारे बनवण्यात येत असलेल्या या हायवे आणि बोगद्याचं काम नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NHIDCL कडे आहे. NHIDCL ही NHAI सारखीच पण स्पेसिफिकली नॉर्थ ईस्ट आणि जम्मू काश्मीर सारख्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील राज्यात हायवेचे निर्माण करणारी एक सरकारी कंपनी आहे. 12 नोव्हेंबरला या ठिकाणी काम सुरू असताना पहाटे 5:30च्या सुमारास बोगद्याचा काही भाग कोसळला आणि त्यात काम करणारे 41 कामगार आत अडकून पडले. त्यांची सुटका करण्यासाठी एक एक्सटेन्सिव्ह रेस्क्यू ऑपरेशन मग सुरू झालं. टनेल कोसळल्यावर लागलीच NDRFने बचाव कार्याचे प्राथमिक प्रयत्न सुरू केले. दुसऱ्या दिवशी मग मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी तिथे भेट देऊन तिथे अडकलेल्या कामगारांपर्यंत ऑक्सिजन, वीज यांचा पुरवठा होईल याची व्यवस्था केली. वायुसेनेच्या C-17 ग्लोब मास्टर विमानांनी अमेरिकन ऑगर मशीन व इतर महत्त्वाच्या सामग्रीला एअरलिफ्ट करून डेहराडूनला आणले. या अत्याधुनिक मशीनद्वारे कोसळलेल्या भागात होल पाडण्याचे काम सुरू देखील केलं गेलं, पण मशीनच्या व्हायब्रेशन्समुळे टनेल जास्त थरथरत असल्याने कामात अडचणी येत होत्या. पण दरम्यान आठवड्याच्या वर कालावधी उलटून गेल्यावर आणि इतके दिवस विना अन्न पाण्याचे 41 लोक यांच्यासाठी मग एका 6 इंचाच्या छोट्या पाईपद्वारे कामगारांना पॅकेज्ड फूड, पाणी, एनर्जी ड्रिंक्स आणि औषधी पाठवण्याच्या प्रयत्नांना अखेर यश आलं. पाईपमधून सुरुवातीला ड्रायफ्रूट्स, बिस्किटे, शेंगदाणे असे खाद्यपदार्थ कामगारांपर्यंत पाठवले गेले होते. नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पाईपमधून व्यवस्थित डाएट पुरवला गेला. शिवाय त्याच पाईपमधून कॅमेरे पाठवून त्यांच्याशी थेट व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधण्यात आणि तो प्रस्थापित करण्यात देखील आपल्या यंत्रणांना 21 नोव्हेंबरला यश आलं होतं. त्याच समांतर काळात जिल्हा प्रशासन घटनास्थळी वीज पोहोचवण्याचे व सर्व एजन्सीशी समन्वय साधण्याचे काम पार पाडत होते. त्यात मग बौखनाग बाबांची पण एंट्री झाली. सिलकेराच्या बाजूला अगदी टनेलच्या तोंडावर आधी बौखनाग बाबांचं मंदिर होतं. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांना तिथल्या क्षेत्राचं रक्षक मानलं गेलं आहे किंवा म्हणू शकता की देवता मानलं गेलं आहे. यावर सिलकेरा गावचे रहिवासी म्हणतात की टनेलचं काम सुरू होण्यापूर्वी आता जिथे टनेल आहे त्याच्या अगदी तोंडाला बौखनाग बाबांचं मंदिर होतं आणि नंतर टनेलचं काम सुरू झाल्यावर स्थानिकांच्या श्रद्धेचा सन्मान राखत अधिकारी आणि कामगार तिथे पूजा करूनच मग टनेलमध्ये प्रवेश करायचे. पण काही दिवसापूर्वी अचानक टनेलचं काम करणाऱ्या कंपनीने ते मंदिर हटवलं आणि बौखनाग बाबांचा कोप होऊन ही दुर्घटना घडली, असं त्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. मग त्यानंतर बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मंदिराच्या पुजाऱ्याला बोलावून माफी मागून तिथे एक विशेष पूजा करण्याचा आग्रह केला व तिथे तात्पुरत्या स्वरूपाचं बौखनाग बाबांचं मंदिर देखील उभारलं. आता हा झाला तिथल्या स्थानिकांच्या श्रद्धेचा भाग. आता ही ढासळलेली टनेल आहे कशी ते पाहूया. 4.5 किलोमीटर लांबीची ही टनेल सिलकेरा आणि बारकोड गावांना जोडते. यातील सिलकेराच्या बाजूने पहिले 200 मीटर टनेल बोरिंग झाली आहे, पण हा भाग तितका मजबूत नाही आणि त्यानंतरचा 60 मीटर हिस्सा पूर्ण ढासळलाय. त्यापुढील 2 किलोमीटर टनेल पूर्णपणे तयार आणि फिनिश्ड आहे आणि सुदैवाने तिथेच 41 कामगार फसले होते. इकडे बारकोडच्या बाजूने 1.8 किलोमीटर लांब टनेल बांधून पूर्ण झाले, तर 480 मीटर भाग खोदणे बाकी आहे. एकंदरीत अशी परिस्थिती असलेल्या या ठिकाणी सध्या 3 बाजूने बचाव कार्याचं काम सुरू होतं. त्यातला पहिला रेस्क्यू प्लॅन असा होता, ढासळलेला 60 मीटर हिस्सा काढून टनेल मोकळी करणे. पण या भागात फार वीक स्ट्रक्चर आणि सॉफ्ट सॉइल असल्याने कामाला अडथळे येत होते.
या सिलक्यारा टोकाकडून ढासळलेल्या भागाला खोदण्याचे काम रेल विकास निगम लिमिटेड अर्थात RVNL आणि NHIDCL यांच्याकडे सोपवलं गेलं होतं. दुसरा प्लान असा होता की टनेलच्या विरुद्ध दिशेने उरलेला 480 मीटर भाग नेहमीसारखा बोर करणे, पण हे काम करण्यासाठी खूप वेळ लागणार होता. तेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन THDC या कंपनीकडे बारकोट एंडकडून टनेल बोरिंगचं काम सोपवण्यात आलं होतं. तिसरा प्लॅन अर्थात व्हर्टिकल ड्रिलिंगचा होता. ज्या डोंगराखालून ही टनेल जात आहे तिथे वरून पासून टनेलपर्यंत व्हर्टिकल ड्रिल करायचं होतं. मग यात व्हर्टिकल ड्रिलिंगमध्ये एक्सपर्ट असलेल्या ONGC आणि सतलज जलविद्युत निगम अर्थात SJVN यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यात आपल्या सरकारने कुठलीही कसर बाकी राहू नये म्हणून खास एअरफोर्सच्या विमानाने तातडीने अमेरिकन मेड ताकदवर असं ऑगर ड्रिल मशीन इथं आणलं होतं. हिमालयातील हे डोंगर चढाईसाठी फार अवघड आहेत, त्यामुळे डोंगरावर जाणे, ड्रिलिंगच्या अवजड मशीन्स वरपर्यंत नेणे फार किचकट काम होतं. त्यामुळे व्हर्टिकल ड्रिलिंगच्या मशीन्स वर नेण्यासाठी रस्ता तयार करण्याचे काम भारतीय सैन्याचे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अर्थात BRO यांनी हे काम अगदी युद्ध पातळीवर केलं. शिवाय भारत सरकारने अडकलेल्या 41 कामगारांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय टनेलिंग एक्सपर्ट अर्नॉल्ड डिक्सना देखील उत्तराखंडमध्ये पाचारण केलं. तसेच DRDOने बचाव कार्यात मदत करण्यासाठी मायक्रो ड्रोन्स आणि रिमोटली ऑपरेटेड रोबोटिक्स व्हेइकल दक्ष घटनास्थळी पाठवले होते. सोबतच उत्तराखंड पोलीस सैन्याचे लोक सुद्धा घटनास्थळी तळ ठोकून होते. 22 नोव्हेंबरला सिलक्याराच्या बाजूने जे ड्रिलिंग सुरू होते त्या ऑगर मशीनला लोखंडी रॉडचा अडथळा आल्याने काम थांबवावं लागलं होतं. तोपर्यंत डोंगराच्या माथ्यावर सामग्री नेऊन तिथून व्हर्टिकल ड्रिलिंग सुरू झालेलं. 26 नोव्हेंबरपर्यंत वरून खाली 87 मीटरपैकी 19.5 मीटर ड्रिलिंग झालेलं. 28 नोव्हेंबर उजाडता इकडे सिलक्याराकडून आता मॅन्युअल ड्रिलिंग सुरू झालं होतं आणि त्या बाजूने अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचायला आता फक्त 5 ते 6 मीटरचं खोदकाम बाकी होतं. शेवटी आज जाऊन 28 नोव्हेंबरलाच शेवटचा पडदा पाडला गेला आणि 41च्या 41 कामगार 17 दिवसांच्या अथक प्रयत्नांतून बाहेर काढण्यात अखेरीस आपल्याला यश आलं, तेही मॅन्युअल ड्रिलिंगच्या माध्यमातून. भारतात पहिल्यांदाच NDRF, DRDO, BRO, NHIDCL, SJVN, RVNL, ONGC, NTPC यांच्यासारख्या इतक्या सरकारी तसेच अनेक खाजगी आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या एकत्र येऊन आपले एक्सपर्टीज देत हे रेस्क्यू ऑपरेशन पार पडले. टनेलमध्ये अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्याचा आपल्या सरकारचा अप्रोच तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. बाकी व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये तो शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विषय खोल पृथ्वी गोल.